आणि यानंतर आपण थेट मंत्रालयाच्या परिसरामध्ये जाऊयात। रविकांत तुपकर यांचे कार्यकर्ते सध्या मंत्रालय परिसरामधल्या झाडावरती चढून आंदोलन करताना दिसत आहेत। काही वेळापूर्वी रविकांत तुपकर आणि त्यांचे कार्यकर्ते हे देखील या सगळ्या भागामध्ये होते। त्यांनी देखील शेतकरी कर्जमाफीची मागणी पुन्हा एकदा केलेली होती आणि हे आपण जे त्यांचे कार्यकर्ते बघतो आहोत त्यांना उतरवण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। आतापर्यंत एकाला खाली उतरवण्यामध्ये यश आलेले आहे। विधान भवनाच्या बाहेर सध्या मंत्रालयाच्या परिसरामध्ये रविकांत तुपकर यांच्या कार्यकर्त्यांचं झाडावरती चढून हे आंदोलन सुरू आहे। तर या कार्यकर्त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न सध्या प्रशासनाकडून केले जात आहेत। त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न याआधी करण्यात आलेला होता। या ठिकाणी फासाची दोरी खरं तर हातामध्ये घेऊन हा कार्यकर्ता झाडावरती चढलेला आपण बघतोय। विधान भवनाच्या परिसरामधली ही दृश्य आहेत। काही दिवसांपूर्वी रविकांत तुपकर यांनी शेतकरी कर्जमाफी आणि इतर मुद्द्यांना घेऊन बुलढाण्यामध्ये आंदोलन देखील छेडलेलं होतं। आज पुन्हा एकदा त्यांनी मुंबईमध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत आंदोलन केलेलं आहे। त्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड देखील केली। मात्र तरीही त्यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या परिसरामध्ये आक्रमक झालेले आपण पाहतोय आणि सध्या हे आंदोलन सुरू आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकचे अपडेट्स देतात याविषयी। निलेश, यामिनी मागच्या साधारणपणे 2 तासांपासून या सर्व आंदोलकांचं आंदोलन विधान भवना शेजारच्या झाडांवर सुरू आहे। 3 आंदोलकांना आता पोलिसांना ताब्यात घेतलेलं आहे। अग्निशमन दलाचे जवान देखील या ठिकाणी आहेत आणि विनंतीपूर्वक या सर्व आंदोलकांना खाली घेतलेलं आहे। खास करून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांची दखल घेतल्याची देखील माहिती या निमित्तानं त्यांना दिलेली आहे। 4 आंदोलक एकूण झाडांवर मागच्या 2 तासांपासून आंदोलन करत होते। गळ्यात त्यांना फास देखील घातला होता आणि कोणत्याही क्षणी आम्ही उडी मारू अशा पद्धतीचं त्यांच्या वतीनं सांगण्यात येत होतं। काही पत्रकं देखील त्यांना खाली फेकली आणि त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की पूर्णपणे सातबारा जो आहे तो कोरा गेला पाहिजे, कर्जमाफी पूर्णपणे झाली पाहिजे अशा त्यांच्या मागण्या आहेत आणि त्याच अनुषंगानं हे आंदोलन 2 तासांपासून सुरू होत आहे। एकीकडे रविकांत तुपकर यांनी विधान भवनासमोर आंदोलन केलं आणि दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते देखील विधान भवनाच्या आसपास असणाऱ्या झाडांवर चढले होते आणि त्यांच्या वतीनं या आंदोलनाच्या माध्यमातून घोषणा जोरदार देण्यात येत होत्या। आता 3 आंदोलकांना ताब्यात घेतलंय आणि एक आंदोलक अजूनही झाडांवर आहे। त्याला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचं आपल्याला दिसत आहे। साधारणपणे 100 ते 150 पोलीस या ठिकाणी आहेत। अग्निशमन दलाच्या 2 मोठ्या गाड्या या ठिकाणी आहेत आणि शिडीच्या माध्यमातून या सर्व आंदोलकांना खाली उतरवण्याचं काम पोलिसांच्या वतीनं आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। राज्य राखीव पोलीस दलाचे जवान देखील आहेत कारण आसपास अजूनही या ठिकाणी रविकांत तुपकरांचे कार्यकर्ते आहेत आणि अचानक त्यांच्या वतीनं घोषणा देखील या ठिकाणी देण्यात येत आहेत। आंदोलकांचं स्पष्टपणे म्हणणं होतं की तत्काळ आमची मुख्यमंत्र्यांसोबत मिटिंग लावा, रविकांत तुपकर यांच्यासोबत आमचं बोलणं करून द्या तरच आम्ही खाली उतरू। रविकांत तुपकर यांचा मेसेज त्यांना देण्यात आलेला आहे आणि 3 आंदोलकांना यामिनी आता खाली घेण्यात आलेला आहे। बरं निलेश, काही दिवसांपूर्वी याच शेतकरी कर्जमाफी आणि सातबारा कोरा करावा या मुद्द्यासाठी अन्नत्याग आंदोलन रविकांत तुपकरांनी बुलढाण्यामध्ये केलं होतं। गिरीश महाजन त्यांना जाऊन भेटले, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावतो असं देखील आश्वासन दिलं। या आश्वासनांचं पुढे काय झालंय? जून महिन्यामध्ये अन्नत्याग आंदोलन रविकांत तुपकर यांना केलं होतं आणि त्यावेळी रविकांत तुपकरांना आश्वासन देण्यात आलं होतं की मुख्यमंत्र्यांसोबत तुमची मीटिंग लावली जाईल। त्यानंतर आपण जर पाहिलं तर अजित नवले असतील, रोहित पवार असतील, ही सर्व मंडळी कालच प्रवीण परदेशी यांना भेटायला गेले होते। मात्र प्रवीण परदेशी बैठकीला न आल्यामुळं आंदोलकांची एक नाराजी आपल्याला झाली होती। एकीकडे रोहित पवारांचं आंदोलन, दुसरीकडे रविकांत तुपकर यांचं आंदोलन शेती प्रश्नी सुरू आहे, कर्जमाफी संदर्भात सुरू आहे। अशा वेळी आंदोलनासंदर्भात आश्वासन देऊन देखील बैठकीसंदर्भात ती बैठक पार न पडल्यामुळे हे आंदोलन जे आहे ते आज करण्यात आलेलं आहे। ज्यावेळेस रविकांत तुपकर बुलढाण्यामध्ये अन्नत्याग आंदोलन करत होते त्यावेळी देखील यातील 2 कार्यकर्ते जे आहेत ते विधिमंडळाच्या शेजारच्या झाडांवर चढले होते आणि त्यावेळी देखील त्यांना अशाच पद्धतीनं आंदोलन केलं होतं। झाडावरून चढून जोरदार घोषणाबाजी देखील केली होती। आज पुन्हा या आंदोलनाचा अशाच पद्धतीनं प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि मागच्या 2 तासांपासून या ठिकाणी आंदोलन या सर्व आंदोलकांचं सुरू होतं। सोबत त्यांना माईक देखील मिळाला होता। त्या ठिकाणाहूनच स्पीकरच्या माध्यमातून घोषणा देत आपल्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात सातत्यानं ते बोलत होते। त्याच्यामध्ये पीक हमी संदर्भात निर्णय घेतला गेला पाहिजे, कर्जमाफीतले ज्या जाचकाठी आहेत त्या रद्द केल्या गेल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका या आंदोलकांच्या वतीनं मांडण्यात आली। अगदी निलेश, धन्यवाद माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तर याच संदर्भातली एक मोठी बातमी म्हणजे शेतकरी आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे। मंत्री संजय शिरसाट यांनी या संदर्भातली माहिती आता दिली आहे आणि मुख्यमंत्री लवकरच आता या अधिवेशनाच्या दरम्यान निवेदन देखील सादर करतील अशी माहिती मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून येते आहे। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.